मित्रो नमस्कार. आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. हां, टेन्शन लेने का नहीं. कारण हा तुमच्या मनाला टेन्शन देणारा व्हिडिओ अजिबात नाही. विचार करायला लावणारा मात्र नक्की आहे. तर आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो एक महत्त्वाची सूचना. उद्या श्रावणी सोमवार आहे. या श्रावणी सोमवार निमित्त सोमवारी सकाळी 6 वाजता आपल्या चॅनेलवर शिवलीलामृतच्या 11व्या अध्यायाचं ओव्यांचं पठण आहे. तर या व्हिडिओचा अवश्य लाभ घ्या आणि त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आज आणि आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रो, महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे श्रावण संपून भाद्रपद लागेपर्यंत आणि गणेशोत्सव संपन्न होईपर्यंत या सण व्रतवैकल्ये या विषयावरचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवर येणार आहेत. तर कृपया या संबंधी माहिती घेऊ इच्छिणाऱ्या लोकांनी चॅनेलला आजच सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. तर मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रो, 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिन नुकताच साजरा झाला. काही जणांनी जोडून सुट्टी आली त्यामुळे बाहेर जाणे पसंत केलं. काही जे थोडेफार देशभक्त देशात उरलेले आहेत त्याने स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला जाणं पसंत केलं. तिथं देशाच्या तिरंग्याला सलामी दिली वगैरे वगैरे. मित्रांनो, गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशातले अंतर्गत प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. इतके प्रश्न वाढलेले आहेत की काही जणांना त्या प्रश्नावर झोप लागत नाही. मित्रांनो, मी तुम्हाला आज स्वातंत्र्य दिन नसला तर त्यानिमित्त जो व्हिडिओ बनवतोय की त्या विषयावरचा व्हिडिओ बनवतोय तेव्हा मी तुम्हाला एक कुठेतरी तुम्हाला आणि मी स्वतःला सुद्धा एका गोष्टीवर अंतर्मुख करणार आहे. इतक्या वर्षात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुमचं भलं काय झालं? तुम्हाला स्वातंत्र्य एकदा मिळालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात तुम्हाला सप्त स्वातंत्र्य मिळाली. पण एवढं सगळं मिळून सुद्धा तुम्हाला कळेल की ते पारतंत्र्य बरं होतं. कारण स्वातंत्र्यामुळे काही जणांची प्रचंड मजा झालेली आहे. आपल्याला काही जण एक शोषिक वर्ग जो आहे ना देशामध्ये निर्माण झालेला तो शोषिकच राहिलेला आहे आणि त्याला वाटतं की बोलूयाच नको आपण. जे काय हॅमरिंग आहे, जे काय आपल्यावर अन्याय अत्याचार होत आहे आपण सहन करूया पण बोलूया नको. कशाला ती कटकट. न्यायव्यवस्थेचे उदाहरण घ्या. एक कायद्याचं उदाहरण, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांचं उदाहरण घ्या. तुम्हाला कळेल कुठली गोष्ट अशी आहे सांगा बरं की जिच्याकडे गेल्यावर आपण ज्या मार्गाने जायचं म्हटलं तर खूप लवकरात लवकर आपल्याला न्याय मिळेल आणि आपल्याला फार दगदग सुद्धा होणार नाही. असा एकही मार्ग ना सरकारनं आपल्यासमोर ठेवला ना कुठल्या पक्षानं आपल्यासमोर ठेवला. कोणत्याही पक्षाचं सरकार येऊ द्या, हे शोषिक पण जास्त तगमग न करता न्याय मिळेल असा जो वर्ग आहे देशामध्ये त्याच्यासाठी एकही दिलासादायक मार्ग या देशात उपलब्ध नाही. कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत पण त्याला खूप झगडावं लागतं, खूप हॅमरिंग करायला लागतं. गंमत अशी आहे, एखाद्यावर आरोपी जो असतो त्याच्यावर आरोप होतो, त्याला अटक होते, इथपर्यंत त्याला शिक्षा मिळते. पुढे शिक्षा मिळेल याची गॅरंटी नाही. तो निर्दोष सुटण्याचीच कारण त्याचा आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी कोणची असते तर आपली असते आणि ती खूप मोठी कठीण असते. कारण आरोपीचा वकील एवढी काय तुमच्या बाजूनं प्रश्नांची सरबत्ती करतो आणि ती 3-4 वर्षांनी खटला उभा राहतो. त्यावेळी तुम्हाला त्या प्रश्नाचे त्यावेळी काय घडलं होतं इतक्या पळवाटा तो शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातली एक जरी पळवाट त्याला सापडली तरी आरोपी सुटून जातो. असो मित्रांनो, आज एका महत्त्वाच्या विषयावर जे मी बोलणार आहे तो विषय असा आहे की अनेक जण कोणत्या ना कोणत्या पक्षाशी निगडीत आहेत. मला असं वाटतं की मित्रांनो, एक महत्त्वाचा विषय आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एक तुम्ही आम्ही निर्णय घेऊया की मी एखाद्या पक्षाच्या विचारांचा असेल पण त्या पक्षाशी बांधिलकी जपणार नसेल. तुम्ही कार्यकर्ते म्हणून आयुष्यभर राहू नका हो. कुठेतरी कार्यकर्त्यानंतर पदाधिकाऱ्यांपर्यंत तरी पातळी गाठा. या देशात जे राजकारणामध्ये आहेत त्यांनी स्वतःचं खूप भलं करून घेतलंय पण तुम्ही मात्र वर्षानुवर्षे सतरंजीच उचलताय आणि तुमच्यामध्ये काय म्हणतात एवढी निष्ठा भरलेली आहे की देशाविषयी जेवढी निष्ठा नाही तुम्हाला तेवढी तुम्ही एखाद्या राजकीय नेत्याच्या पायी तुमची निष्ठा वाहिलेली आहे.
म्हणजे त्या नेत्यावर बोललं, तुमच्या आई-वडिलांवर कोणी बोललं तर चालेल, भावा-बहिणींवर कोणी बोललं तर चालेल, पण त्या नेत्यांवर बोलता कामा नये. देवाधिकांबरोबर बोललं तरी सुद्धा चालेल. पण त्या नेत्यावर बोललं, की तुमचं रक्त खवळून उठतं अगदी. तर मित्रांनो, तो नेता त्याच्या ज्या गोष्टी आहेत, त्या पद्धतशीररित्या बदलतो. त्याच्या गोष्टी, त्याचे विचार तो कधीही गुंडाळून ठेवतो. तुम्ही मात्र त्यानं गुंडाळले, की काय म्हणतात ते मुकाट्यानं तुमचे विचारसुद्धा गुंडाळता आणि दुसऱ्या ज्या तंबूमध्ये तो गेलेला आहे, त्याच विचारांच्या तंबूमध्ये तुम्ही सुद्धा सामील होता. ही तुमची ट्रॅजेडी आहे. मित्रांनो, खरे मार्केटिंगचे माणसं तुम्ही आहात. तुम्ही जेव्हा ह्याच्यातून अंग काढून घ्याल ना, तेव्हा हे मोठे मोठे नेते जे आहेत, ते धडाधडा त्यांचे बंगले पण आणि ते सुद्धा कोसळल्याशिवाय राहणार नाहीत. खरं राजकारण तुमच्या भोवती फिरायला पाहिजे. तुम्ही कार्यकर्त्यांभोवती फिरायला पाहिजे, पण तसं आज राजकारण फिरताना दिसत नाही. राजकारण फिरतंय आताचं ते नेत्यांभोवती. कोणताही असो, मी सर्व नेत्यांच्या बाबतीत बोलतोय. कुठल्या एका पक्षाच्या नेत्यांविरोधात नाही. इतके वर्ष तुम्ही सतरंजी उचलताय. आता त्यांनी व्यासपीठावरची खुर्ची तरी उचलायला हवी तुम्हाला. ते पण नाही. तुम्ही वर्षानुवर्षे सतरंजीच उचलत जाता आणि ते तुमच्या जीवावर मजा मारतात. मला एक सांगायला आश्चर्य वाटेल, एकेका सभामध्ये जेव्हा आता निवडणुका येतात त्याच्या अगोदर त्यांना कळतं की निवडणुका आल्या, की सभा सुरू होतात. कार्यकर्त्यांनी कामाला लागा. ते पदाधिकाऱ्यांना म्हणत नाही बरं कधी, की पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे वगैरे. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. अरे, वर जर करोडो रुपये खातात हे राजकीय नेते, त्यातला ₹1 तर तुम्हाला देतात का हो? निवडणुका आल्या की तुम्हाला प्रचाराला जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा तुम्हाला नाश्त्याची, जेवणाची सोय होते. देशातल्या एका नेत्याचं नाव सांगावं एखाद्या कार्यकर्त्यानं, की या नेत्यानं माझे एक प्रश्न सोडवलाय, माझा वैयक्तिक. कुठलाही प्रश्न तुम्हाला सोडवणार नाही. कारण जेव्हा तुमचे प्रश्न सुटतील, जेव्हा त्या नेत्यांना माहिती आहे, की त्यांची गरज काहीच उरणार नाही. देशाचं राजकारण तुम्ही बघताय, हाच सुद्धा आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून 69 वर्ष झाली. 69व्या वर्षा म्हणजे आता आपण 70च चाललोय. पण तुमचे मूलभूत प्रश्न मिटले का हो? आज सुद्धा तुमची उपोषणं कशासाठी होतात? पाणी पुरवठ्यासाठी होतात, रस्त्यासाठी होतात, विजेसाठी होतात. ह्याच्यासाठीच होतात. हे प्रश्न बदलले नाहीत अजून. कारण का? तुम्हाला त्या प्रश्नांभोवती ठेवण्यामध्ये सरकारला आणि सगळ्याच पक्षांना इंटरेस्ट आहे. जेव्हा हे मूलभूत प्रश्न तुमचे मिटतील ना, तेव्हा त्यांना माहिती आहे, तुम्ही त्यांना काडीची सुद्धा किंमत देणार. त्यामुळे तुम्हाला त्या प्रश्नाभोवती घुंगवत ठेवतात. 5 वर्ष कशामध्ये घुंगवत ठेवतात? तुमच्या जातीच्या प्रश्नांभोवती, धर्मांच्या प्रश्नांभोवती. 5 वर्ष तुम्ही तिथंच खेळत बसता. म्हणजे एक सांगायचं म्हणजे, शेंबूड असतो ना नाकातला, त्या शेंबडामध्ये बुडालेली माशी जशी तिथल्या तिथेच फिरत बसते ना, तशी 5 वर्षे मतदार तिथल्या तिथेच फिरत बसतो. कोणी येऊन तुमची जात किती चांगली आहे ते बोलतो, बाकीच्यांची जात किती घाणेरडी आहे म्हणतो. असे काही काही विचार तुमच्या मनामध्ये पेरतो. कोणी तुमचा धर्म किती चांगला आहे हे म्हणतो. कोणी तुम्हाला 10,000-1,000 रुपये क्रिकेट खेळायला देणगी देतं, चला खुश. त्या 10,000 रुपयाच्या बदल्यात त्यानं कितीतरी पैसे खाल्लेले असतात हो. कितीतरी पैसे खाल्लेले असतात आणि त्यांचं खाणं कधी संपत नाही. तुम्ही कधी विचार केलाय का हो मित्रांनो, की राजकारणामध्ये अगदी गावचा शाखा प्रमुख झाला, विभाग प्रमुख जर झाला किंवा विभागाचा अध्यक्ष जर झाला एखाद्या पक्षाचा, तरी त्याच्या झोपडीमध्ये त्याची झोपडीचा बंगला कसा काय होतो? त्याला कुठलं एवढं मानधन मिळतं? अहो, आपल्या देशाच्या राष्ट्रपतीला सुद्धा 5 लाख रुपये मासिक वेतन मिळतं. पण ह्याला मात्र त्याचा एका वर्षात त्याचा बंगला कसा काय होतो झोपडीचा? तुम्ही कधी विचार केलाय? कधीही सुद्धा याच्यावर आपण विचार केला नाही. आज स्वातंत्र्य दिन झाला तर कुठेतरी अंतर्मुख व्हा. माझं म्हणणं नाही की तुम्ही ह्या पक्षाचं काम करा, त्या पक्षाचं काम करा. पक्षाचं काम करा, पक्षाशी निष्ठा जपा. पण त्याच्यात तुम्ही पुढे कसे जाल हे बघा. नेता कसा पुढे जाईल हे बघू नका. कारण कुठला नेता या देशात साधा राहिलेला नाही. त्याला त्याचं कळतं कसं पुढे जायचं, कसं खायचे पैसे. त्यामुळेच ते नेते झाले. आणि तुम्हाला ते कळत नाही म्हणून तुम्ही कार्यकर्ते झालात. एक गोष्ट अशी लक्षात ठेवा मित्रांनो,
देशात आपल्या लोकशाही आहे, नेतेशाही नाही. तुम्ही लोकशाहीला बुडवता आणि नेतेशाहीला प्रोत्साहन देता. एक लक्षात ठेवा, तुम्ही जागे झालात ना, तुमच्या बाहूमध्ये, तुमच्या दंडामध्ये खूप ताकद आहे मोठी. ज्या ताकदीचा वापर तुम्ही अलीकडे 5 वर्षांनी एकदा करायचं सुद्धा विसरून गेलाय. म्हणजे मतदानाला अनेक लोक बाहेरच पडत नाही. बाहेर पडली तर त्यांनी जो अलीकडच्या काळात कोणी काय ₹1,500 दिले असतील, ₹1,000 दिले असतील किंवा कोणी वडापाव दिला असतील, त्या अन्नाला ते जागतात. पण मधल्या 5 वर्षात ते आपल्याला विसरले होते. आपल्याकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही किंवा आपण जर अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्यांनी अपॉइंटमेंट दिली नाही. आपल्याकडे लक्ष सुद्धा दिलं नाही. हे 5 वर्ष जे काय त्यांनी हाल केले ती विसरून जाता. बरं, तुमची त्यांच्यासाठी भांडणं कोणाशी? शेजाऱ्याशी. हो, तुमच्या घरी चांगला वाईट प्रसंग जर पडला ना, तर सर्वात अगोदर शेजारी धावून येतो. आणि शेजारी म्हणण्यापेक्षा सर्वात अगोदर गाव धावून येतो. त्या गावामध्ये चांगलं वातावरण कसं राहील, सौहार्दपूर्ण वातावरण कसं राहील हे बघा. राजकारण्यांचा तुम्ही वापर कधीतरी करायला शिका. 5 वर्षे तुम्हाला ते वापरतात आणि 5 वर्ष झाले, निवडणुका झाल्या, निवडणुकीत तुमचा प्रचंड वापर करून घेतात आणि तुम्हाला झोपून ठेवतात लहान मुलासारखं. तुम्ही झोपला की 5 वर्षे ते हवं नको ते करतात. त्यांना पाहिजे ते करतात. तुम्ही चकार शब्द काढत नाही आणि काढला तर हेच लोक तुमच्या ढोंगणावर लात मारायला, काठी मारायला मागे पुढे पाहत नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवा, आपली निष्ठा, आपलं काम महत्वाचं, आपलं करिअर महत्वाचं, आपलं कुटुंब महत्वाचं, आपला समाज महत्वाचा. समाज म्हणजे तुमची जात नाही, समाज म्हणजे माणूस समाज महत्वाचा, आपला शेजारी महत्वाचा आणि आपलं गाव महत्वाचं. प्रत्येकानं त्याच्या गावाचा विचार केला, स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला ना, तर देशात कुठलीही समस्या उभी राहणार नाही. आणखी एक महत्वाचं, मी मगाशीच तुम्हाला बोललो की या देशात लोकशाही आहे, नेतेशाही नाही. त्या लोकशाहीला जपा. त्या नेत्यांनी लोकशाही बुडवण्यापेक्षा लोकांनीच लोकशाही बुडवायचा विडा उचललाय, असं गेल्या काही वर्षात लोकशाहीची जी अवस्था पाहिली तर आपल्याला दिसून येतं. बघा ना, तुम्हाला एक नेता म्हणतोय काहीतरी आणि त्याच्या दृष्टीने तुम्ही हुरियो करताय मागून, त्याला प्रोत्साहन देताय, याचा अर्थ काय होतो? माझं नेहमी म्हणणं असतं की जो कोणी तुमचं भलं करेल ना, तो तुमच्यासाठी देव असला पाहिजे. ज्याला तुमची सुतराम काळजी नाही, जो तुम्हाला लाचार बनवायला प्रवृत्त करतो, तुम्ही लाचार बनावे त्याच्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतोय, त्याची कधीही चाड काढू नका. उलट त्याच्याकडचे पैसे घ्या आणि मतदान योग्य उमेदवाराला करा. त्याचा असेल तर त्याला द्या, दुसऱ्याचं असेल तर दुसऱ्याला द्या. या देशात तुम्ही जेव्हा जागरूक व्हाल ना मित्रांनो, तेव्हा हे राजकारणी आहेत ना, त्यांची सळोकी पळ होऊन जाईल. एवढी तुमच्या ह्याच्यामध्ये ताकद आहे. मी एक आवर्जून उल्लेख करेन मित्रांनो, या देशात काहीच घडत नाही म्हणून असे जे कोपऱ्यात बसतात, घराच्या कोपऱ्यात जाऊन बसतात ना, अशा लोकांना माझं सांगणं आहे, सरकार तुम्हाला मारतं, झोडतं वगैरे, ह्याच्याकडे हे काहीच करू शकत नाही. लक्षात ठेवा. रोज जेव्हा आंदोलन उभी राहतील ना, आणि रोज तरुण इथला प्रत्येक व्यक्ती, म्हातारा असो किंवा तरुण असो, स्त्रिया असोत, मुली असोत, पुरुष असोत, हे सगळे जेव्हा उभे राहतील तेव्हा लक्षात ठेवा, सरकारची कुठल्याच नेत्याची बिशाद नाही. सरकारची असो की विरोधी पक्ष, सरकार विरोधी पक्ष एक जरी हातात घालून जरी एकत्र यायचे म्हटले तर त्यांची बिशाद नाही तुमच्या पुढे आणायची. मी तुम्हाला एक उदाहरण देईन. तुम्ही संतोष पंडित नाव ऐकलं असाल. पुण्यातील एक मोठे युट्यूबर आहेत. आयुष्यात ते एकटे आहेत, फॅमिली त्यांच्यासोबत राहत नाही. पण मला त्या युट्यूबरला एक सॅल्यूट करावा असा वाटतो की सामान्य माणसामध्ये असलेली असामान्य शक्ती किती असते हे तो दाखवून देतोय. तो कुठल्याच राजकारणाला भीक घालत नाही, पण इतकाच तो नम्र आहे. त्यानं एखादा चुकीचा व्हिडिओ जर बनवला चुकून, तो मुद्दाम म्हणून टार्गेट करण्याच्या हेतून कधीच युट्यूबवर व्हिडिओ बनवत नाही एखाद्या व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी. पण समजा माणूस आहे, कधी ना कधी चुकतो, पण तेवढ्याच तो मोठ्या मनाचा आहे. कधी त्याला कळलं की हे चुकीचं आपण बनवलं तर तो जाहीर माफी मागितल्याचा, त्यांना न विचारताच जाहीर माफी मागितल्याचा व्हिडिओ सुद्धा तेवढाच तळमळीने पोस्ट करतो. आज त्याची एवढ्या जणांनी धास्ती घेतलेली आहे पुण्यामध्ये
की त्यानं अक्षरशः राजकारण्यानं सळो की पळो करून सोडलेलं आहे. आणि राजकारणी जे तुम्हाला फसवायचे धंदे काढतात ना मित्रांनो, म्हणजे तुम्हाला माहिती असेल, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, जो हा असतो, इथे कोण कोण बसलेले असतात रस्त्या शेजारी विक्रेते, काय तर त्याच्यामध्ये भेसळ केलेली असते कुठल्या तरी पदार्थामध्ये, आणि भेसळवाले आले, अन्न व भेसळ किंवा फूड अँड ड्रग्जवाले आले असं जेव्हा कळतं त्याला, तर तो पटकन गाशा गुंडातो आणि निघून जातो. तसे राजकारणी त्याच्यापासून लगेच पळतात. त्याचे सुद्धा व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब चॅनलवर आहेत मित्रांनो, कधीतरी बघा. तुम्ही पुण्याच्या महापौरांचा एक व्हिडिओ अलीकडे त्यांनी पोस्ट केला आहे. मी तुम्हाला उदाहरण याच्यासाठी सांगतो की तुमच्या हातात सोशल मीडिया आहे. आज उद्यापासून एक ठरवा, प्रत्येक राजकारण्याचा मी बोळखा पाडेल. तुमच्या आयुष्यात येणार, तुम्ही काय त्यांच्यासाठी सेपरेट जाऊ नका, तुमचे घरदार सोडून, तुमचं करिअर सोडून. पण जो तुम्हाला नडेल, जो तुम्हाला कारण नसतं ना, हे महत्वाचं. कारण या देशात कायद्याचं राज्य आहे. त्या कायद्यापुढे नम्र होऊन मी या गोष्टी तुम्हाला सांगतोय. जो तुम्हाला नडेल ना, त्याला सोडायचं नाही. त्याला सोडायचं म्हणजे त्याची हिंसा करायची असं मी म्हणत नाही. मी तुम्हाला हे सांगतोय की जायचं त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि सोशल मीडियावर टाकायचा. त्याला असं झालं पाहिजे ना की पुन्हा तो तुम्हाला घाबरून वागेल. तुमच्या पाया नाही पडला तर तुमच्यासमोर ताटमानेने उभा पण नाही राहणार. कारण एक लक्षात ठेव, सोशल मीडिया ही ताकद आहे. इतके वर्ष आपण काय करतोय, तर एकमेकांना शुभेच्छा देणारे संदेश हे करतोय, कुठेतरी चॅटिंग अशी इतकी करतो की ती समोरचे आपले जे संबंध असतात ते विकोपाला जातील. याच्यासाठी सोशल मीडियाचा वापर होतोय, कुठेतरी तुमचं भलं होण्यासाठी. अहो, राजकारणी लोकांनी त्यांच्या अनेक पिढ्या पोचल्या जातील. किती महागाई झाली, कितीही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर त्याच्या कित्येक पिढ्या पुढेच्या पोचल्या जातील, इतकी मालमत्ता तयार केलेली आहे. तुम्ही निदान तुमच्या मुलाबाळांसाठी मुलाबाळा तरी व्यवस्थित जगतील इतकी तरी मालमत्ता जमवा. हे करण्यासाठी मित्रांनो कुठेतरी जागरूक व्हा. आज जर जागरूक झाला नाहीत ना, तर ही लोकशाही अर्धी पाण्यातच बुडालेली आहे, फक्त त्याची मान वर राहिलेली आहे. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ना संविधान त्यांनी तयार केलेलं आहे, तर ते वाचवा. नुसतं म्हणू नका मी वाचवेन, संविधान वाचवा, अशा बॉम्ब मारून काहीच होत नाही. ते संविधान वाचवायचं असेल, देशात कायद्याचं राज्य आणायचं असेल, तर उद्यापासून जो कोणी दिसेल आणि जो कोणी चुकीचं काम करेल, तुम्हाला काम करण्यासाठी प्रवृत्त करेल, त्याचं एक लक्षात ठेवा, त्याच्या विरुद्ध लढायचं शांतपणे, तुमचं सगळं सांभाळून. असं काय नाही सगळं घरदार सोडून, कुटुंब करिअर सोडून असं सांगत, पण या गोष्टी करा, अंतर्मुख व्हा. पुढच्या स्वातंत्र्य दिनाला नक्कीच काहीतरी आगळं घडलेलं देशात दिसेल, असं वातावरण तयार होऊया. आणि महत्वाचं म्हणजे आपण असं वागूया की या देशात सामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे, जो कष्टकरी समाज आहे, त्याला कोणताही त्रास न होता आणि त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन हे पुढच्या स्वातंत्र्य दिनाला आपण एक वेगळ्या प्रकारानं स्वातंत्र्य दिन साजरा कसा होईल, या देशातील वातावरण ज्या आज टेन्शन देणार आहे, तुमच्या आमच्या डोक्यावर खूप गोष्टी, वाईट गोष्टी हॅमरिंग करणार आहे, ते सगळं बदलेल आणि देश सुखाच्या, समाधानाच्या आणि शांततेच्या पातळीवर जाईल. यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न करूया. मित्रांनो, तुमच्या आणि माझ्या बाहूमध्ये, दंडामध्ये एवढी ताकद आहे. ती ताकद दाखवून देण्याची आता वेळ नक्कीच आलेली आहे. मित्र, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.